आत्ताच सांगतो मी तुला माणिक, पुन्हा अशी सोंग केलीस ना तरी मी अजिबात येणार नाही. मला काय माहित नाही, तुम्ही माझं कितीही राग आहे असं दाखवत जरी असलात ना तरी तुम्हाला माझी काळजी वाटते. कावळ्या चिमण्यांनी जरी येऊन सांगितलं ना माणिक बुडते तरी तुम्ही येणारच. अहो वरच्यांनी आपल्या गाठी बांधल्यात जन्मोजन्मीच्या, आणि ईश्वरी संकेत तुम्ही किती नाकारणार? ए गंगी, इकडे, आणि त्या मुलीला पण आण. माणिक, मी तुला वाचवलं, त्यात दैवी ईश्वरी संकेत वगैरे अजिबात नाहीये. ही नाव काय हिचं? काही का असे ना, ही जरी असती ना तुझ्या जागी तर हिलाही वाचवलं असतं. बुडणाऱ्या कुणालाही वाचवलं असतं मी. हा, फक्त एकीलाच वाचवलं नसतं, ते म्हणजे त्या सखूला. माझ्या डोळ्यांसमोर ती जळत जरी असेल किंवा पाण्यात बुडून मरत जरी असेल ना तरी मी तिला कधीही वाचवणार नाही, कधीही. अशा दीड दमडीच्या बायकांसमोर बोल लावून माझा अपमान करतात. ती सखू जाता जाता बिघडवून गेलीये. आणि तू तू हुरळून जाऊ नकोस जास्त. तोंडाने बोलले जरी असतील ना तरी तुझा जीव वाचवायला ते स्वतःचा जीव कधीच धोक्यात घालणार नाही. त्यासाठी माझ्यासारखं देखणं उभं असावं लागतं. तुळसा, अगं तू वाईट वाटून नग घेऊ. या मोठ्या घरातल्या पोरी अशाच पान उतारा करतात. आणि ही सुभेदारांची माणिक, ती आधीपासूनच घमेंडखोर आहे. अगं पर आपलं दिघू शेठ लाखात एक माणूस आहे. आधी ते बी मायाळू होते, दयाळू होते, नेहमी हसतमुख राहायचे. पर सखू औसाच्या वेळेला मी तुला सांगितलं होतं ना का त्यांचं त्या सखूशी लगीन झालं आणि त्या सज्जन माणसाच्या आयुष्याचं वाळवंट झालं बघ. हातून सतत पेटल्यावानी धुसफुसत असतात. आता बघितलं नव कसे रखरखीतानं कोरडे झालेत. ह्याला त्याला हिडीस करत असतात. हे समज त्या सखूमुळे झालंय. मुडदा बशिवल्या त्या सटवीचा. माझ्या आयुष्याचं पण शेण करून टाकलं ग तिनं. पहाडावानी धनी माझा, त्याचा विस्फोट करून टाकला तिनं. आता हिला मी धीर तरी कसा देऊ आणि कसं सांगू की हे मी नाही, खोट्या सखूने म्हणजे बाबाजींनी केलंय. चल, तिच्याबद्दल बोलायला लागले तर दिवस मावळल. चल. माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात किती राग ठासून भरलाय आणि याला कारण निव्वळ बाबाजी, दुष्ट लबाड बाबाजी. हद्द झाली माणिक, हद्द झाली. कळस गाठलास.